ठीक आहे, चालेल. बघा, यशस्वी पॅडागॉजी याआधी सुद्धा आपण बरेच सेशन घेतलेत आपले यशस्वी पॅडागॉजीचे. तर ते पॅडागॉजी सेशन बघा, म्हणजे तुम्हाला बऱ्यापैकी अंदाज येतो की पॅडागॉजीमध्ये कशा स्वरूपाचे कोणत्या लेवलचे प्रश्न विचारले जातात आणि त्याच कन्सेप्ट या रिपीट होतात. फक्त काही प्रश्न या ठिकाणी बदलले जातात. त्याच्यामुळे पेपर 2 मधले एसएसटी पॅडागॉजी आणि तुम्ही जर समजा पेपर 1 ला जरी बघितली तरीही चालेल. ठीक आहे, चला सुरू करू. एकूण 20 प्रश्न तुम्हाला पेपर 2 मध्ये असतात पॅडागॉजीचे. व्यवस्थित दिसतंय? ठीक आहे, ओके. बघा, पहिला प्रश्न आहे, व्हॉट इज द व्हिजन बिहाइंड द चेंज इन नॉमिनिकल्चर सिव्हिक्स टू पॉलिटिकल सायन्स. म्हणजे आता या ठिकाणी आपल्याला बघा, हा प्रश्न किती वेळा विचारला गेलाय. या ठिकाणी त्याचं कारण काय, म्हणजे जे राजनैतिक विज्ञान आहे, म्हणजे जे नागरिक शास्त्र आहे, नागरिक शास्त्राचं या ठिकाणी नामकरण राजनीतिक विज्ञानामध्ये करण्यापाठीमागचा या ठिकाणी दृष्टिकोन कोणता, बरोबर, दृष्टिकोन कोणता, हा या ठिकाणी एकदम साधा सोपा प्रश्न विचारलाय. आणि हेच प्रश्न लक्षात ठेवा, हे सारखे विचारले जातात, म्हणजे असेच प्रश्न सारखे विचारतात, म्हणून लक्षात ठेवा, हे समजून घ्या फक्त. बघा, पहिला ऑप्शन आहे, नागरिकों में आज्ञाकारिता एवं निष्ठा को सुनिश्चित करना, म्हणजे लोकांमध्ये आज्ञाकारिता आली पाहिजे, निष्ठा या ठिकाणी आली पाहिजे. एक ऐसे सभ्य समाज की स्थापना करना जो नियम एवं कानूनों का अनुसरण करे, म्हणजे या ठिकाणी अशा प्रकारचा एक सभ्य समाजाची आपल्याला स्थापना करायची ज्याच्या माध्यमातून नियम आणि कानून ते या ठिकाणी पाळतील. एक ऐसे सभ्य समाज की स्थापना करना जो अवगत, ग्रहणशील आणि उत्तरदायी हो, म्हणजे या ठिकाणी त्यांना बऱ्याच गोष्टी समजतील, ग्रहणशील असतील, म्हणजे काही सांगितलं की ते समजून घेतील, ऐकतील आणि ते उत्तरदायी सुद्धा असतील, जबाबदार असतील. प्रगती के सार्वभौमिक मूल्यों के अनुसार एक सभ्य समाज की स्थापना करना, जे सार्वभौमिक मूल्य आहे त्याच्या अनुसार एक सार्वभौमिक समाज या ठिकाणी निर्माण करायचा. सांगा आता या ठिकाणी काय नेमकं तुमचं उत्तर असेल, सांगा. प्रश्न व्यवस्थित समजून घ्या आणि उत्तर द्या. विजन बिहाइंड द चेंज इन नॉमिनिकल्चर सिव्हिक्स टू पॉलिटिकल सायन्स, नागरिक शास्त्राचं नामकरण राजनीतिक विज्ञान असं या ठिकाणी काय केलं. तर बघा, इथे एक लक्षात ठेवायचं, टू क्रिएट सोसायटी, म्हणजे अशा प्रकारची एक सिव्हिल सोसायटी, एक सामाजिक आपल्याला या ठिकाणी सोसायटी स्थापन करायची की ज्याच्या माध्यमातून एक इन्फॉर्म, म्हणजे माहिती पूर्ण, ठीक आहे, म्हणजे ज्या समाजामधील नागरिकांना माहिती असेल, त्यानंतर रिसेप्टिव्ह असतील, म्हणजे ते जे काही समजा नियम सांगतील, कायदे सांगतील ते थोडक्यात ऐकतील, सगळ्या गोष्टी ग्रहणशील असतील, बरोबर ना, म्हणजे ग्रहणशील असायला पाहिजे. नंतर समाजामध्ये आपण सर्व काही आणलं आणि त्यांनी ते ऐकलंच नाही तर त्याला काय किंमत राहणार, त्यामुळे ग्रहणशील असायला पाहिजे, ऐकणारे पाहिजे, बरोबर. आणि त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं रिस्पॉन्सिबल पाहिजे. आणि याच्यामुळेच या ठिकाणी राजनीतिक विज्ञान तर या ठिकाणी नागरिक शास्त्राचं नामकरण केलेलं आहे. लक्षात आलं. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 याचं उत्तर ऐसे सभ्य समाज की स्थापना करणार जो अवगत, ग्रहणशील आणि उत्तरदायी, फक्त नियम आणि कानून या ठिकाणी मानणारे नको, तर सगळ्यात महत्वाचं ते जबाबदार पण असायला पाहिजे, उत्तरदायी सुद्धा असायला पाहिजे, जबाबदारी सुद्धा घेतली पाहिजे. या ठिकाणी फक्त नियम कायदे या ठिकाणी त्यांनी फक्त मानायचे आणि जबाबदारी झटकून मोकळं व्हायचं असं नाही, तर ते अवगत असायला पाहिजे, इन्फॉर्म म्हणजे माहितीपूर्ण, त्यांना सगळ्या माहिती असायला पाहिजे, ग्रहणशील असतील आणि सगळ्यात महत्वाचं उत्तरदायी. मग नाहीतर तुम्ही नियम आणि कानून फक्त बनवून ते जर ग्रहणशीलच नसतील, बरोबर, किंवा त्यांना ते नियम कायदे कानून माहितीच नसतील तर त्याचा उपयोग आहे का, नाही. तर ऑप्शन क्रमांक मग इथं 3 या ठिकाणी करेक्ट येतो. ठीक आहे, बघा प्रश्न क्रमांक 2. सामाजिक विज्ञान की प्रकृती अंतविषय है. आता बघा, सामाजिक विज्ञानाची प्रकृती कशी, अंतविषय, म्हणजे काय डिसिप्लिनरी आहे, बरोबर ना. मग याचं कारण काय, इनकी आपली कोई विषय वस्तू नाही होती. बघा, आता याची काहीच आपली कंटेंट नसतं का, कंटेंट नसतं कसं, निगेटिव्ह, बरोबर ना, कंटेंट नाही का, तर स्वतः जसं काही कंटेंट आहेच ना, पण निगेटिव्ह दिलंय ते. नंतर सामाजिक विज्ञान के मुद्दे सामाजिक विज्ञान के कई एक विषय में सीमित नहीं हो सकते. ठीक आहे, सामाजिक विज्ञानामध्ये कुठलाच एक मुद्दा या ठिकाणी एका विषयामध्ये या ठिकाणी तो राहू शकत नाही, बरोबर ना. म्हणून सामाजिक विज्ञान आपल्याला इतिहासामध्ये, भूगोलमध्ये, नंतर तुमचा जो सिव्हिक्स सामाजिक शास्त्र विषय आहे, पॉलिटिकल सायन्स आहे, याच्यामध्ये नागरिक शास्त्रामध्ये या ठिकाणी समाविष्ट असतो. म्हणून पहिल्या या ठिकाणी चुकीचं येईल, दुसऱ्या या ठिकाणी फक्त बरोबर येईल. म्हणजे याचं उत्तर फक्त बी या ठिकाणी बरोबर येईल. ठीक आहे, ऑप्शन क्रमांक बी याचं या ठिकाणी उत्तर करेक्ट असेल. लक्षात आलं. ऑप्शन क्रमांक 3 सिर्फ बी. ठीक आहे, या ठिकाणी हा या ठिकाणी चुकीचा येईल, दुसऱ्या या ठिकाणी बरोबर येईल. चला प्रश्न क्रमांक 3.
समजतंय का? बघा, प्रश्न समजून घ्या, प्रश्न समजून घेण्यावरती भर द्या सेटेट मध्ये, बाकी जास्त काहीही करायचं नाही. कारण याचे 20 प्रश्न तुम्हाला या अध्यापन शास्त्रावरती असतात आणि खूप सोपे प्रश्न असतात. आणि मला असं वाटतं आपले जे काही 4-5 सेशन झालेत तेवढेच झालेत, परंतु तुम्हाला बऱ्यापैकी त्यातून समजलंय असं मला वाटतंय, बरोबर? कारण खूप सारे प्रश्न पण रिपीट होतात त्याच कन्सेप्टवरती. विच ऑफ द फॉलोइंग चार्ट शो स्टेप्स इन प्रोसेस? आता निम्न में से कौन सा चार्ट एक प्रक्रिया के चरणों को प्रदर्शित करता है? म्हणजे खालपैकी कोणता एक चार्ट आहे जो एक जी प्रोसेस आहे, एक प्रोसेस आहे त्याची काय सांगते, टप्पे सांगतात, टप्पे प्रदर्शित करतो. सारणीबद्ध चार्ट, टॅब्युलेशन चार्ट. टॅब्युलेशन चार्ट म्हणजे सारणीबद्ध असतो, ठीक आहे, सारणी असते ज्यामध्ये. नरेटिव्ह आउटलाईन म्हणजे पहा कथनात्मक रूपरेखा. वर्गीकरण चार्ट, क्लासिफिकेशन आणि फ्लो चार्ट म्हणजे प्रवाह चार्ट, ठीक आहे. फ्लो चार्ट आपल्याला माहिती, सांगा आता, सोपा प्रश्न आहे. सारणी म्हणजे आपल्याला माहिती की अशा प्रकारे काय असतात, सारणी असते. हा चार्ट आला, ठीक आहे, हा सारणी चार्ट आहे. नरेटिव्ह म्हणजे पहा डिस्क्रिप्शन असतं ज्याच्यामध्ये. वर्गीकरण म्हणजे या ठिकाणी आपण काय करतो, हे दोन असतात वर्गीकरण करणार याच्यामध्ये, ठीक आहे, जे काय वर्गीकरण सांगितलं असेल ते. आणि प्रवाह चार्ट कसा असतो, या ठिकाणी समजा आपण काय म्हणू, हा चार्ट आहे, याच्यामध्ये समजा इथं असेल, ठीक आहे. त्याच्यानंतर मग परत याच्यामध्ये असं काय होतं, डिव्हायडेशन होत जातं, बरोबर. मग याच्यामध्ये काय सांगितलं, हा जो या ठिकाणी इथं सांगितलंय खाली कोणता एक चार्ट आहे की ज्याच्यामध्ये पहा प्रक्रिया जी असेल त्याचे 5 स्टेप्स सांगितल्या जातात. कशामध्ये, तर लक्षात ठेवा, जो फ्लो चार्ट असतो त्याच्यामध्ये 5 टप्पे प्रोसेस असते, त्याच्यामध्ये 5 टप्पे सांगितलेले असतात, बरोबर. पहा प्रवाह चार्ट मध्ये वर्गीकरणामध्ये काय सांगितलं जातं, वर्गीकरणामध्ये गुणधर्म असतील, बरोबर ना, साम्यभेद असतील, तर हे आपला जे वर्गीकरण आहे त्याच्यामध्ये त्यांची गुणवैशिष्ट्ये सांगितले जातात. कथनात्मक रूपरेखेमध्ये काय सांगितलं जाईल, तर जे काही डिस्क्रिप्शन माहिती असेल, वर्णनात्मक माहिती असेल ते याच्यामध्ये सांगितले. सारणीबद्ध मध्ये आपण काय करतो, जे काय समजा त्याच्या सगळे जे काही शॉर्ट मध्ये ज्या गोष्टी असतील त्या आपण त्या सारणीमध्ये टाकत असतो. लक्षात आलं, हा प्रवाह चार्ट, फ्लो चार्ट. सोपं आहे का, समजतंय का, सांगा. प्रश्न व्यवस्थित दिसतोय ना तुम्हाला? ठीक आहे, बघा प्रश्न काय आहे. विच ऑफ द फॉलोइंग आर कॉमनली यूज कन्स्ट्रक्टिव्हिस्ट मेथड, ठीक आहे. कन्स्ट्रक्टिव्हिस्ट म्हणलं लक्षात ठेवायचं आपली ज्ञानरचनावादी पद्धत ऑर टीचिंग सोशल सायन्स ऍट एलिमेंटरी लेवल. म्हणजे या ठिकाणी जी ज्ञानरचनावादी पद्धती आहे तर ती या ठिकाणी सोशल सायन्स शिकवण्यासाठी जो एलिमेंटरी लेवल आहे, बरोबर, आता उच्च प्राथमिक स्तर आहे, तर खालीलपैकी या ठिकाणी कोणती पद्धत याच्यामध्ये वापरली जाईल. प्रोजेक्ट वर्क, लेक्चरर, फील्ड ट्रिप्स आणि डिस्कशन. परियोजना कार्य, व्याख्यान, क्षेत्र कार्य, परिचर्चा. आता याच्यामध्ये सांगायचं या पद्धतीमध्ये कोणकोणत्या पद्धतीमध्ये ज्ञानरचनावादाचा म्हणजे कन्स्ट्रक्टिव्हिस्ट मेथडचा उपयोग होतो ते तुमचं उत्तर असेल, ठीक आहे. ABC, BCD, ACD, ABD. बघा पहिले काय पहा, परियोजना कार्य म्हणजे पहा प्रोजेक्ट मेथड. प्रोजेक्ट मेथड मध्ये तर साहजिकच या ठिकाणी ज्ञानरचनावादाचा या ठिकाणी उपयोग होतो. विद्यार्थी ग्रुपमध्ये येतात, माहिती गोळा करतात, शेवटी त्याच्यावरती अहवाल तयार करतात, याच्या माध्यमातून विद्यार्थी स्वतःचं नॉलेज स्वतः मिळवतात, म्हणजे पहा कन्स्ट्रक्टिव्हिस्ट मेथड आहे. व्याख्यान पद्धत याच्यामध्ये येणार आहे का, व्याख्यान पद्धत ही फक्त शिक्षक वापरतील, बरोबर ना. त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांना कन्स्ट्रक्टिव्हिस्ट नॉलेज करण्यासाठी कुठलाही त्या ठिकाणी त्याच्यामध्ये चान्स नसतो. आता क्षेत्र कार्य पहा, फील्ड ट्रिपच्या माध्यमातून सुद्धा विद्यार्थी एखाद्या फील्डमध्ये जातील, त्या ठिकाणची प्रॉपर एखादं लोकेशन असेल तिथली माहिती गोळा करतील, स्वतः माहिती गोळा करतात म्हणजे स्वतः नॉलेज मिळवतात आणि नंतर त्याच्यावरती ते काय करतील, एखादा पोस्टर बनवतील किंवा त्याच्यावरती माहिती लिहितील, म्हणजे हा सुद्धा या ठिकाणी कन्स्ट्रक्टिव्हिस्ट टेक्निक आहे. तर परिचर्चा करणं म्हणजे डिस्कशन मेथड, याच्या माध्यमातून सुद्धा विद्यार्थी चर्चेच्या माध्यमातून आपलं नॉलेज गोळा करतील, बरोबर. म्हणून या ठिकाणी फक्त बी नाही येणार, तर A, C आणि D येईल. ऑप्शन क्रमांक 3 तुमचं करेक्ट उत्तर आहे. खूप छान, व्हेरी गुड, खूप छान समजले बरं का तुम्हाला, म्हणजे SST खूप चांगलं समजले. आपण बघा पहिले 2-3 लेक्चर अशा प्रकारे घेतली होती की तुम्हाला त्या कन्सेप्ट व्यवस्थित आपण समजून सांगितल्या, त्यामुळे तुमच्या लक्षात आलं असेल की सगळं कसं व्यवस्थित आहे. निम्नलिखित 4 कार्यों पर ध्यान दे. आता खाली 4 काम दिलेत. कार्यों का चयन करे जो रचनावादी कक्षा में विषय योजना बनाने हेतु सर्वाधिक महत्वपूर्ण आहे. बघा आता रचनावादी वर्गच तुमच्या कन्सेप्ट लक्षात आहे, तर मग तुम्हाला ते सगळं आता लक्षात येणार. सर्वाधिक महत्वपूर्ण काय असेल, कोणती कार्य असेल. पहिला म्हणला बघा स्पेसिफिक टीचिंग लर्निंग ऍक्टिव्हिटीज, म्हणजे स्पेसिफिक टीचिंग लर्निंग ऍक्टिव्हिटी म्हणजे अशी प्रकारची एक विशेष टेक्निक, ठीक आहे, शिक्षण अधिगम गतिविधी जो विशेष रूप से उल्लेखित हो, म्हणजे एकच या ठिकाणी मेथड वापरायची जी विशेष प्रकारे सांगितलेली आहे. नंतर स्पष्ट रूप से अधिगम उद्देशों को बताना, म्हणजे एक स्पष्ट पद्धतीने जे अधिगमचे शिक्षणाचे उद्देश असतील ते सांगणं.
आकलन के तरीकों का चयन करना, जे या ठिकाणी आपण मूल्यांकन करतो त्याच्या पद्धतींची निवड करणं. परीक्षा में सफल होने के लिए उपयोगी सूचनाएं शामिल करना, म्हणजे या ठिकाणी परीक्षेमध्ये पास होण्यासाठी ज्या काही उपयुक्त सूचना आहेत त्या त्यांचा समावेश असायला पाहिजे. सांगा, रचनावादी वर्गामध्ये या ठिकाणी आपल्याला योजना बनायची, बरोबर. योजना बनवायची म्हणजे काय करायचं, आपल्याला प्लॅनिंग करायची, बरोबर ना. काय करायचंय, थेमॅटिक प्लॅनिंग करायचंय. तर सांगा, कन्स्ट्रक्टिव्हिस्ट क्लासरूम आहे सगळ्यात महत्वाचं, कन्स्ट्रक्टिव्हिस्ट क्लासरूम. मग लक्षात ठेवायचं, कन्स्ट्रक्टिव्हिस्ट क्लासरूम म्हणजे स्वतः विद्यार्थी त्याच्यामध्ये काहीतरी माहिती गोळा करतील, स्वतःचं नॉलेज त्या ठिकाणी येतील, त्याच्यामध्ये चर्चा होईल, प्रकल्प होतील, डिस्कशन होईल, या सर्व गोष्टी होतील. मग सांगा याच्यापैकी कोणती पद्धत तशी असेल. पहिलं काय म्हटलंय बघा, शिक्षण अधिगम गतिविधी को विशेष रूप से उल्लेखित करणार. बरोबर आहे. म्हणजे या ठिकाणी एखादी जी ऍक्टिव्हिटी आहे तर त्याचा उल्लेख केला पाहिजे ना. आपण ज्यावेळेस आपण लेसन प्लॅनिंग करल त्याच्यामध्ये एखादी ऍक्टिव्हिटी घ्यायची तर ती मेथड तिथं मेन्शन आपण केली पाहिजे, किंवा ती जी ऍक्टिव्हिटी आहे, मेथड नाही, आपण जी ऍक्टिव्हिटी घेणार आहे तर त्याचा उल्लेख आपण तिथं केला पाहिजे आणि त्यानुसार आपण ती जी ऍक्टिव्हिटी आहे ती वर्गामध्ये घ्यायची. नंतर स्पष्ट रूप से अधिगम, करेक्ट आहे की तुमचा जो काही उद्देश असणार आहे तो स्पष्टपणे आपण तिथं नमूद करायचा आहे, की बाबा ही जी ऍक्टिव्हिटी असेल किंवा जे हे शिक्षण असणार आहे तर ती याच्या माध्यमातून कुठला उद्देश या ठिकाणी आपल्याला पूर्ण करायचा आहे. म्हणजे स्पष्ट रूप से अधिगम उद्देश बताना, म्हणजे क्लॅरिटी स्टेटिंग लर्निंग ऑब्जेक्टिव्ह. आकलन तरीकों का चयन करणार, म्हणजे तुमचं मूल्यांकन, आपण विद्यार्थ्यांचं मूल्यांकन कोणत्या पद्धतीने करणार. तर याच्या ज्या काही मेथड असतील, याच्या ज्या काही पद्धती असतील, टेक्निक असतील त्या आपण तिथं सांगायच्या. म्हणजे बघा, सगळ्यात महत्वाचं ऍक्टिव्हिटी म्हणजे उपक्रम आपण घेणार, नंतर सगळ्यात महत्वाचं उद्देश काय असणार आहे, आणि सगळ्यात महत्वाचं त्याच्या सगळं आपण अध्ययन झालं, अध्यापन झालं, अध्यापनानंतर आपण त्यांना काय समजलं किंवा नाही यासाठी आपल्याला सगळ्यात महत्वाचं मूल्यांकन करायचंय. परीक्षा में सफल, आता परीक्षेमध्ये या ठिकाणी पास व्हायचं यासाठी आपण त्याच्यामध्ये काही सूचना घेणार का, अजिबात नाही. ठीक आहे. पण डी येतं, निगेटिव्ह येतं, डी येणार नाही. म्हणून बघा ए, बी आणि सी, तर हे या ठिकाणी पहा करेक्ट. समजलं. ऑप्शन क्रमांक 1. चला प्रश्न पुढचा, प्रश्न क्रमांक 7. Which of the following is not a specific objective in the teaching of the concept of eclipses? आता बघा, आपल्याला जी ग्रहण अवधारणा आहे, पहा ग्रहण ही संकल्पना आहे, तर खालीलपैकी ही शिक्षा सांगण्यासाठी विशिष्ट उद्देश नाही. खालीलपैकी कोणती या ठिकाणी विशेष उद्देश नाही, शिक्षण में विशिष्ट उद्देश नहीं. ग्रहण या ठिकाणी कन्सेप्ट सांगण्यासाठी. ग्रहण कैसे होते हैं, विद्यार्थी इस प्रक्रिया को समझा पाएंगे. ग्रहण कैसे होते हैं, विद्यार्थी इस प्रक्रिया को समझा पाएंगे. म्हणजे या ठिकाणी ग्रहण कशा प्रकारे होतात हे या ठिकाणी विद्यार्थी समजावून सांगू शकतात. नंतर विद्यार्थी भौतिक दुनिया के बारे में जागरूकता विकसित कर पाएंगे. जे भौतिक दुनिया आहे, बरोबर ना, तर त्याच्याबद्दलची जागरूकता ते विकसित करतील. विद्यार्थी ग्रहण का वैचारिक प्रतिरूप आरेखों के द्वारा दिखा पाएंगे. म्हणजे वैचारिक म्हणजे जे काही समजा त्यांची ब्रेन मॅपिंग आहे किंवा ठिकाणी आपण माइंड मॅपिंग आहे ते आकृतीच्या साहाय्याने दाखवू शकतात. ग्रहण अशा प्रकारे होतं. विद्यार्थी ग्रहण कसे होते मॉडेल के माध्यम से दर्शा पाएंगे. म्हणजे विद्यार्थी ग्रहण कशा प्रकारे होतं हे एखादं मॉडेल आणून त्याच्या माध्यमातून ते सांगू शकतील का. मग सांगा, आता जर ग्रहणाचा या ठिकाणी खालीलपैकी कोणता एक उद्देश नसलं, ग्रहण आपल्याला शिकवायचं ही कन्सेप्ट सांगायची आणि मग खालीलपैकी कोणता एक उद्देश यांचा नसेल. तर आता बघा, लर्नर्स विल बी एक्सप्लेन हाऊ एक्लिप्स ऑक्युअर्स. म्हणजे विद्यार्थी हे सांगू शकतील ना, जर आपण या ठिकाणी ग्रहण, बरोबर ना, सूर्यग्रहण असेल, चंद्रग्रहण असेल, तर हे त्यांना आपण प्रॉपर समजून सांगितली, ही कन्सेप्ट समजून सांगितली, तर विद्यार्थी नक्कीच ग्रहण कशा प्रकारे होतं हे स्वतः त्यांची कन्सेप्ट क्लिअर असेल तर ते सांगू शकतील तुम्हाला, आम्हाला, बरोबर. म्हणजे या ठिकाणी ही गोष्ट होईल ना, ग्रहण कसे होते, विद्यार्थी इस प्रक्रिया को समजा पाएंगे. ते स्वतः या ठिकाणी विद्यार्थ्यांना किंवा दुसऱ्या आपल्या मित्रांना सांगतील, कोणालाही सांगतील, की कारण कन्सेप्ट तीच आहे, उद्देश तोच असतो त्याचा, की विद्यार्थ्यांना ग्रहण कशा प्रकारे होतं हे समजलं की ते दुसऱ्यांना सांगू शकतील. नंतर बी मध्ये म्हटलं की विद्यार्थी भौतिक दुनिया के बारे में जागरूकता विकसित कर पाएंगे. म्हणजे काय फिजिकल वर्ड आहे ना, लर्नर्स विल एबल टू डेव्हलप अवेअरनेस अबाउट द फिजिकल वर्ल्ड. आता लक्षात ठेवा, आपल्याला कोणती कन्सेप्ट शिकतोय आपण, इथं ग्रहण शिकतोय. मग फिजिकल वर्डच्या बाबतीमध्ये या ठिकाणी कुठलीही कन्सेप्ट सांगितली का नाही, त्यामुळे फिजिकल वर्ड याच्यामध्ये येणार नाही. लक्षात आलं, फिजिकल वर्ड नाही येणार. नंतर बघा बी 3 मध्ये म्हणलं की ग्रहण का वैचारिक प्रतिरूप, बरोबर आहे. या ठिकाणी लर्नर्स विल बी एबल टू ड्रॉ डायग्राम्स टू रिप्रेझेंट द इक्लिप्स. म्हणजे या ठिकाणी ते डायग्राम काढतील, बरोबर ना, सूर्य, चंद्र, पृथ्वी, बरोबर ना, अशा प्रकारे ते डायग्राम काढतील आणि त्याच्या माध्यमातून ते सांगतील. नंतर विद्यार्थी ग्रहण कसे होत आहे, म्हणजे ग्रहण कशा प्रकारे होतं याचं मॉडेलच्या माध्यमातून ते सांगतील. तर हे या ठिकाणी 3 होईल. दुसरा या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा हा उद्देश याचा येत नाही. ठीक आहे, दुसरा उद्देश याच्यामध्ये येणार नाही. चालेल. चला प्रश्न पुढचा बघा.
बाजार और उनकी विधियों की संकल्पना को सुदृढ़ करने के लिए एक शिक्षक के पास उसकी इकाई योजना यूनिट प्लान में 3 विषय है. आता या ठिकाणी बाजार, बरोबर ना, बाजार आणि त्या बाजारामध्ये कशा प्रकारची या ठिकाणी म्हणजे ती पद्धत कशी आहे, कशा प्रकारे बाजार चालतो, बरोबर ना, ही संकल्पना या ठिकाणी सुदृढ करायची म्हणजे काय करायचे, दृढीकरण करायचे. तर एक शिक्षक के पास, एका शिक्षकाजवळ इकाई योजना म्हणजे काय पहा, युनिट प्लॅन आहे, त्याच्यामध्ये कोणते विषय असायला पाहिजे. युनिट प्लॅन आपण बनवतो, बरोबर, त्यासाठी खालीलपैकी कोणते विषय असायला पाहिजे. बाजार और मूल्य वृद्धी, व्हॅल्यू एडिशन असायला पाहिजे, म्हणजे मार्केट्स अँड व्हॅल्यू एडिशन. ठीक आहे, बाजार आणि मूल्य वृद्धी, व्हॅल्यू एडिशन असायला पाहिजे. मोहल्ले के बाजार, नेबरहुड मार्केट्स, चेन ऑफ मार्केट्स म्हणजे बाजारों की श्रृंखला, बाजारों की श्रृंखला. आता इथं काय करायचे बघा, की निम्नलिखित में से कौन सा शिक्षण का अनुक्रम अति उपयुक्त है, म्हणजे याच्यामधला क्रम कोणता सगळ्यात जास्त उपयुक्त. म्हणजे तुम्हाला आधी तुमच्या लेसन प्लॅन मध्ये किंवा युनिट प्लॅन मध्ये आधी तुम्ही काय शिकवणार, काय घेणार, तुम्हाला शिकवायचंय काय, बाजार आणि त्याची कार्यविधी, कार्यपद्धती शिकवायची, बरोबर, बाजार आणि त्याची कार्यपद्धती. मग याच्यामध्ये तुमचं सगळ्यात आधी काय असायला पाहिजे, नंतर काय असायला पाहिजे, त्याच्यानंतर काय असायला पाहिजे, हा क्रम आपल्याला इथं सांगायचा आहे. पहिलं बघा, पहिलं या ठिकाणी नेबरहुड मार्केट. आपण विद्यार्थ्यांना आधी काय सांगणार, आपले जे आठवडे बाजार असतील, गावाजवळ जे बाजार आहेत त्याबद्दल आपण सांगणार, बरोबर. म्हणजे आधी या ठिकाणी काय येईल पा, बी येईल, बरोबर, मोहल्लों के बाजार. त्याच्यानंतर काय येणार, त्याच्यानंतर या ठिकाणी येईल आठवडे बाजार झाला. त्यानंतर आपला जो काय समजा एखादं मोठं गाव असतं त्या गावातला बाजार झाला, बरोबर ना. त्याच्यानंतर मग शहरामधले मोठे मोठे मॉल्स वगैरे झाले. मग या पद्धतीने आपण त्यांना ती जी श्रेणी आहे ती सांगायला पाहिजे. म्हणजे या ठिकाणी बाजारांची श्रृंखला या ठिकाणी काय येणार आहे पहा, 2 नंबरला येईल. आणि मग त्याच्यानंतर मग शेवटी काय येईल, बाजार आणि मूल्यवृद्धी, व्हॅल्यू ऍडिशन कशा प्रकारे होईल तर ते आपण सांगणार, बरोबर ना. म्हणजे मार्केट्स आणि व्हॅल्यू ऍडिशन, मार्केट्स आणि त्याची व्हॅल्यू ऍडिशन वृद्धी, मूल्यवृद्धी कशा प्रकारे होते, किंमत कशा प्रकारे वाढत जाते हे त्यांना आपण सांगायचं ना. म्हणजे आपण काय म्हणूया, की जो काय आपला आठवडे बाजार आहे तो गावाच्या जवळ असतो, ज्या ठिकाणी जे उत्पादन होतं तिथं जवळ असल्यामुळे काय होतं, तिथली किंमत ही कमी असते, बरोबर. त्याच्यानंतर त्या गावापासून आपण मोठ्या जी काही मोठी गावं असतात तालुक्याच्या ठिकाणी जर घेऊन जायचं असेल तर किंमत साहजिकच काय होते, वाढते, बरोबर आहे. म्हणजे वाहतुकीचा खर्च वगैरे आला, मग तिथली किंमत वेगळी येईल. शहरामध्ये गेल्यानंतर तिथली किंमत जास्त येते. म्हणजे बाजार आणि मूल्यवृद्धी म्हणजे किमती कशा प्रकारे वाढत जातात हे आपण आधी शिकून नाही चालणार. म्हणून लक्षात ठेवा, मोहल्ले के बाजार, बाजारों की श्रृंखला आणि त्याच्यानंतर या ठिकाणी काय येणार पहा, बाजार आणि व्हॅल्यू, बरोबर, व्हॅल्यू ऍडिशन. तर हे काय येणार आहे पहा, नंतर येईल. म्हणजे बी, सी आणि ए. तर ही या ठिकाणी पहा करेक्ट येईल. लक्षात आलं, व्हेरी गुड, खूप छान. चला, डैश डैश योजना सामाजिक विज्ञान की सारी पाठ्यचर्यागत और पाठ्य सहगामी क्रियाकल्पों की संकलन होती है, जहां जो कि उस विशिष्ट शैक्षिक वर्ष में संचालित किया जाते हैं. आता बघा, हा या ठिकाणी आपला साप्ताहिक, दैनिक, इकाई आणि वार्षिक नियोजना संदर्भातला प्रश्न आहे. याच्यामध्ये सामाजिक विज्ञानाची जी काही संपूर्ण पाठ्यचर्यागत म्हणजे काय, या ठिकाणी कंटेंट ऑल क्युरिक्युलर अँड को क्युरिक्युलर ऍक्टिव्हिटीज इन सोशल सायन्स टू बी टेकन इन द स्पेसिफाईड अकॅडमिक इयर. एका शैक्षणिक वर्षामध्ये जे काही सगळं आपण अभ्यासक्रम घेणार त्याचा समावेश असतो. साप्ताहिक, दैनिक, इकाई की वार्षिक. एकदम किती साधा सोपा प्रश्न आलाय बरं, सोपा प्रश्न आहे की नाही. सांगा बरं काय येईल. ज्याच्यामध्ये सामाजिक विज्ञानाची संपूर्ण अभ्यासक्रम असतो, जे काय त्याच्यासह आपण काय म्हणू क्युरिक्युलम आहे, ठीक आहे, काय म्हणू आपण सहपाठ्यक्रम असतो, तर त्याच्या ऍक्टिव्हिटी यांचं पण संकलन इथं पण केलं जातं. पृष्ठ क्रमांक 8 बघा, इथं काय म्हटलंय, विकली, डेली, युनिट आणि अॅन्युअल. स्पेसिफाईड अकॅडमिक इयर, एक जे वर्ष असतं त्या एका वर्षामधला जो संपूर्ण अभ्यासक्रम असेल आणि संपूर्ण अभ्यासक्रमाचा आपण या ठिकाणी काय म्हणू त्याला, की
अभ्यासक्रमाला जो या ठिकाणी त्याच्याशी रिलेट जो काय अभ्यासक्रम असतो म्हणजे को करिक्युलम ऍक्टिव्हिटी असतात, ठीक आहे, सह अध्याय ऍक्टिव्हिटी असतात तर त्याचा समावेश केला जातो. तर लक्षात ठेवा याला आपण वार्षिक, ठीक आहे, अॅन्युअल प्लॅनिंग असं म्हणतो, वार्षिक नियोजन म्हणतो. लक्षात ठेवा वार्षिक नियोजन. वीकली मध्ये काय असतं की वीकली मध्ये आठवड्यामध्ये जो काय आपण या ठिकाणी अभ्यासक्रम घेणार आहे तर त्याचा समावेश असतो. म्हणजे अॅन्युअल मध्ये हा सगळा असतो, वर्षभरामध्ये जो काय पाठ शिकवणार आपण त्याचा अभ्यासक्रमामध्ये सगळ्या गोष्टींचा समावेश असेल, म्हणजे संपूर्ण अभ्यासक्रम आणि को करिक्युलम ऍक्टिव्हिटी असतील. त्याच्यानंतर बघा डेली मध्ये आपण जो काय लेसन प्लॅन काढतो, बरोबर ना, म्हणजे एक आपल्याला समजा एक मोठा धडा आहे आणि त्या मोठ्या धड्यामध्ये आपल्याला किती भाग शिकवायचा तो असतो आपल्याला लेसन प्लॅन म्हणजे डेली असतो. आणि युनिट प्लॅन असतो की समजा 1-2 धडे असतील, 1-2 पाठ असतील आणि ते 1-2 पाठ आपल्याला किती दिवसामध्ये शिकवायचे तर त्याचं जे नियोजन आहे ते आपण करतो, त्याला आपण म्हणतो युनिट प्लॅन. लक्षात आलं, त्याला काय म्हणायचं युनिट प्लॅन. तर हे साधं सोपे वार्षिक नियोजन आहे लक्षात आलं. चला प्रश्न पुढचा. निम्नलिखित कथनों पर विचार करें और सही विकल्प का चयन करें. जेंडर लैंगिक भूमिकाओं को सिखाते समय एक शिक्षक. आता सांगा या ठिकाणी जेंडर आपल्याला सर्वांना माहिती, जेंडर भूमिका या ठिकाणी शिकवायची आहे, बरोबर ना. तर हे शिकवत असताना शिक्षकाने काय केलं पाहिजे. काय केलं पाहिजे, लड़के और लड़कियों को अलग अलग व्यवसायों को अपनाने का सुझाव. म्हणजे या ठिकाणी मुलांनी आणि मुलींनी वेगवेगळ्या प्रकारचे व्यवसाय या ठिकाणी करा अशा प्रकारे सांगायचं. लड़के लड़कियों को अलग अलग शिक्षा द्यायची. दैनिक जीवन में जेंडर रूढ़ियों को चुनौती देणे. सांगा यापैकी आपण काय करायला पाहिजे. जेंडर भूमिकाओं को सिखाते समय शिक्षक को क्या करना चाहिए. चुनौती देनी चाहिए. क्या देनी चाहिए, ओनली चुनौती. या ठिकाणी आपल्याला बायस कुठल्या प्रकारचं करायचं नाही किंवा या ठिकाणी जेंडर रूढीवादी त्याला कुठल्या प्रकारचं प्रोत्साहन नाही द्यायचं, तर त्याला चुनौती द्यायची, त्याला चॅलेंज करायचं. म्हणजे दैनंदिन जीवन में जेंडर रूढीवादी को चुनौती देना. ठीक आहे. इथं काय म्हटलंय, व्यवसाय, वेगवेगळे व्यवसाय करा, याला आपण प्रोत्साहन नाही द्यायचं. लड़के लड़कियों को अलग अलग शिक्षण द्या, याला आपल्याला प्रोत्साहन द्यायचं नाही. ओके, चला करेक्ट. प्रश्न पुढचा बघा, प्रश्न क्रमांक 10. महिलाओं को कार्यक्षेत्र में आने वाली चुनौती विषय पर प्रोजेक्ट करने के लिए निम्नलिखित में से कौन सा स्रोत प्राथमिक सूचना दे सकता है. आता बघा, ज्या महिला आहेत त्यांना कार्यक्षेत्रामध्ये ज्या काही समजा अडचणी येत्या, बरोबर ना, त्यांना जे काही समजा कामाचं त्यांचं क्षेत्र असेल त्याच्यामध्ये भरपूर महिलांना अडचणी येतात, त्याच्यावरती काय करायचं आहे, एक प्रोजेक्ट करायचा आहे. तर मग खालीलपैकी कोणता या ठिकाणी प्राथमिक स्रोत हा या ठिकाणी या प्रोजेक्टसाठी महत्वाची माहिती देऊ शकतो, बरोबर ना, सूचना देऊ शकतो. म्हणजे प्रायमरी इन्फॉर्मेशन, प्रोव्हाइड प्रायमरी इन्फॉर्मेशन. पर्सनल इंटरव्ह्यूज, या ठिकाणी वैयक्तिक इंटरव्ह्यू घेतल्यानंतर. बायोग्राफी म्हणजे या ठिकाणी जीवनी, टेक्स्ट बुक की न्यूजपेपर, यापैकी प्राथमिक स्रोत कोणता असेल ज्याच्या माध्यमातून महिलांना जे काय 5 चॅलेंज फेस करावे लागतात त्याबद्दलची माहिती मिळू शकते. कोणता आहे, तर लक्षात ठेवा पर्सनल इंटरव्ह्यूज. त्या महिलांचे आपल्याला जे व्यक्तिगत साक्षात्कार घेणार, लक्षात ठेवा. प्राथमिक स्रोत काय असतो, ज्याच्या म्हणजे त्या ठिकाणी त्याचं मूळ स्थान असतं. आता समजा मला काय अडचणी येतील, ही माझी बायोग्राफी वाचून तुम्हाला समजेल का. बायोग्राफीमध्ये मी काही वेगळं सांगितलेलं असू शकतं, दुसरं ते लिहिलेले असेल, बरोबर ना. मग लक्षात ठेवा, किंवा न्यूजपेपरच्या माध्यमातून ते समजणार नाही, टेक्स्ट बुकच्या माध्यमातून समजणार नाही. तर तुम्हाला ज्या काही अडचणी आहेत ह्या अडचणी समजून घेण्यासाठी मी तुम्हाला प्रत्यक्षात विचारलं पाहिजे की तुम्हाला काय अडचणी, तर तो तुमचा प्राथमिक स्रोत झाला. लक्षात आलं. आणि त्या प्राथमिक स्रोतवरून या ठिकाणी माहिती आपण न्यूजपेपर मध्ये देत असतो. म्हणजे न्यूजपेपर तुमचा प्राथमिक स्रोत होणार नाही याच्याबद्दल. ठीक आहे, याबद्दल या ऍक्टिव्हिटी बद्दल तुम्हाला या ठिकाणी स्वतः इंटरव्ह्यू घेतला तर ती प्राथमिकच माहिती झाली, तर तो तुमचा प्राथमिक स्रोत झाला. लक्षात आलं. ऑप्शन क्रमांक 1. प्रश्न घाईगडबडीत देऊ नका, उत्तर घाईगडबडीत देऊ नका, विचार करा थोडासा. तुम्ही अगदी उत्तर देताय 5 सेकंदामध्ये उत्तर तुम्ही येते, परंतु 5 सेकंदामध्ये म्हणजे आपण विचारच काय करतो याच्यावरती, बरोबर ना. 5 सेकंद तुम्ही उत्तर देताय म्हणजे तुम्ही प्रश्न वाचला की उत्तर देताय, म्हणजे थोडासा विचार करा. 30 सेकंद तुमची जाऊ द्या, प्रश्नाचं उत्तर पहा तुमचं अगदी करेक्ट याचे चान्सेस जास्त आहेत.
छात्रों के साथ एक प्रोजेक्ट करने के लिए सबसे पहला कदम क्या होना चाहिए. आता मुलांच्या सोबत एखादा प्रोजेक्ट करायचा आहे, त्यासाठीची पहिली स्टेप काय असायला पाहिजे, पहिला कदम काय असायला पाहिजे. प्लॅनिंग डाटा कलेक्शन म्हणजे काय करायचं, आकडे एकत्र योजना बनवणं, म्हणजे या ठिकाणी प्लॅनिंग करायचं, माहिती गोळा करण्याची. लोकेटिंग सोर्स ऑफ डाटा म्हणजे या ठिकाणी आकडों के स्रोत का चिन्हित करणं, म्हणजे त्या ठिकाणची जी माहिती गोळा करायची तिथले जे काही लोकेशन आहे तर त्या ठिकाणी दाखवायचं. डिसाइडिंग द ऑब्जेक्टिव्ह म्हणजे उद्देश या ठिकाणी ठरवायचा. अनालायझिंग द फाइंडिंग्स म्हणजे या ठिकाणी जी खोज केली त्याचं विश्लेषण करायचं. उद्देशंका निर्धारण करणं. सांगा काय असेल पहिली स्टेप. व्हेरी गुड. तर सगळ्यात आधी तुम्हाला उद्देश ठरवावा लागेल की आपण जो काही समजा आपल्याला जिथं जायचंय, ज्या ठिकाणची माहिती गोळा करायची, तर ती माहिती नेमकी काय गोळा करायची, कशा प्रकारची गोळा करायची आणि कशासाठी गोळा करायची, हे प्रश्न आपल्याला पडले पाहिजे. म्हणजे त्याच्यासाठी आपण उद्देश ठरवणार की ही माहिती आपण गोळा करू, या माहितीवरून आपल्याला हे करायचं आहे. म्हणून लक्षात ठेवा पहिलं उद्देश, डिसाइडिंग द ऑब्जेक्टिव्ह. आणि त्याच्यानंतर मग ऑब्जेक्टिव्ह झाला, त्यानंतर मग या ठिकाणी आपण लोकेटिंग द सोर्स ऑफ डाटा, नंतर तिथली माहिती कशा प्रकारे गोळा करायची आणि नंतर आपण ती माहिती गोळा केल्यानंतर अनालायझिंग द फाइंडिंग्स. ठीक आहे. सोपं आहे का, सोपं आहे का अवघड आहे सांगा. कोणाला काय अवघड वाटतंय का सांगा. सोपं आहे बघा. करत जा करत जा करत जा, फक्त करत जायचं, व्यवस्थित करत जायचं, समजून घ्यायचं, जास्त काही करायचं नाही. निम्न में से कौन सा प्रश्न अधिगम करताओं के विश्लेषण कौशल्य का आकलन करता, म्हणजे विश्लेषण कौशल्याचं या ठिकाणी जे अनालायझिंग स्किल आहे, अनालायझिंग स्किल आहे त्याचं आकलन करतोय. ठीक आहे. विश्लेषण या ठिकाणी कुठल्या प्रश्नाच्या माध्यमातून आपल्याला समजेल. पहिलं म्हटलंय सहारा रेगिस्तान के लोग किस प्रकार का वस्त्र पहनते. आता सहारा रेगिस्तान जे काही लोक आहेत तिथले कोणत्या प्रकारच्या ठिकाणी कपडे घालतात, काय सांगतील. जाड कपडे असतात, बरोबर ना. कपडे कसे असतात, जाड असतात तिथले. नंतर या ठिकाणी आपण म्हणतो पांढरे शुभ्र कपडे असतात थोडक्यात. तर मग या ठिकाणी इथं विश्लेषण करायला वाव आहे का या प्रश्नामध्ये. थोडक्यात तो क्लोज एंडेड क्वेश्चन आहे, बरोबर. क्लोज एंडेड क्वेश्चनच्या माध्यमातून जास्त विश्लेषण करता येत नाही. ठीक आहे. क्लोज एंडेड क्वेश्चन. नंतर सहारा रेगिस्तान की जलवायु इतनी कठोर और गर्म है, तभी वहां पर लोग बाहरी वस्त्र क्यों पहनते हैं. उपयुक्त कारणों और उदाहरणों के साथ चर्चा कीजिए. म्हणजे समजा तिथं जलवायू की कठोर आहे आणि गरम आहे, तरी सुद्धा लोक तिथले काय करतात, जाड कपडे का घालतात, याबद्दलची उपयुक्त कारण आणि उदाहरण या ठिकाणी त्याच्यावरती सांगायचे असतील तर मुलांना नक्की विचार करावा लागेल. त्याबद्दल ते विश्लेषण करतील, बरोबर. माहिती या ठिकाणी ते वेगवेगळं करतील आणि मग त्याच्या माध्यमातून या ठिकाणी काय होईल, म्हणजे मुलांना या ठिकाणी विश्लेषण कौशल्य इथे विकसित होईल. म्हणजे हा या ठिकाणी आपला पाठ ओपन एंडेड आहे. पहा, ठीक आहे. ओपन एंडेड याच्या माध्यमातून आपल्याला विश्लेषण करता येईल, त्याचं चेकिंग करता येईल. नंतर आज का सहारा रेगिस्तान एक समय में हरा भरा मैदान हुआ करता था, बरोबर ना. म्हणजे त्या ठिकाणी खूप असं हिरवं वगैरे मैदान होतं, गवताळ प्रदेश होता. आप इन कथन की जांच कैसे करेंगे, उपयुक्त विकल्पाक चयन कीजिए. मग जर हे या ठिकाणी आहे बाबा समजा त्यावेळेस होतं परंतु आता नाही, तर मग हे नेमकं कशामुळं, तर याबद्दल मुलांना माहिती गोळा करावं लागेल, त्याचे विश्लेषण करावं लागेल. बाबा त्यावेळेसचं वातावरण कसं होतं, आताचं वातावरणामध्ये बदल झाला आणि त्याच्यामुळे तिथं आता म्हणजे वाळवंट आहे. मग या माध्यमातून विद्यार्थी विश्लेषण करतील. म्हणून या ठिकाणी सी हा सुद्धा या ठिकाणी पहा तुमचा ओपन एंडेड क्वेश्चन आहे. तर ओपन एंडेड क्वेश्चन असतील ज्याच्या माध्यमातून विश्लेषण कौशल्य आपल्याला तपासता येतं. ऑप्शन क्रमांक 2 तुमचं उत्तर पहा करेक्ट आहे. ठीक आहे. चालेल. ओके, खूप छान. चला प्रश्न क्रमांक 13. A social science teacher could use which of the following assessment. खालीलपैकी कोणतं असेसमेंट या ठिकाणी टू अंडरस्टँड व्हाय अ स्टुडंट इज नॉट डुईंग वेल इन जिओग्राफी. खालीलपैकी या ठिकाणी विद्यार्थ्यांना भूगोलमध्ये काय अडचण आहे, का व्यवस्थित काही गोष्टी करू शकत नाही, तर यासाठी ते आकलन करावं लागेल. एक सामाजिक विज्ञान शिक्षिका निम्नलिखित अंकल में से कौन सा चुन सकती है और उन्हें यह समझना हो क्यों एक विद्यार्थी भूगोल में सफल नहीं है. म्हणजे भूगोलमध्ये का विद्यार्थ्यांना अडचणी येतात हे या ठिकाणी शोधायचे. यासाठी कोणती आपण असेसमेंट पद्धती वापरू. प्लेसमेंट असेसमेंट, समेटिव्ह असेसमेंट, डायग्नोस्टिक असेसमेंट. सगळ्यात महत्वाचं आपल्याला काय या ठिकाणी त्याची कमतरता शोधायची.
कमतरता शोधण्यासाठी, बरोबर ना, कमतरता शोधायची असेल, ठीक आहे, त्याच्यानंतर आपण काय म्हणू त्याला की असफल का होत आहे, बरोबर ना, किंवा ठिकाणी असफल का होतात हे जर आपल्या ठिकाणी शोधायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला नैदानिक आकलन करावं लागतं, डायग्नोस्टिक असेसमेंट करावं लागतं, ठीक आहे. दुसरं कोणतंही उत्तर येणार नाही. लक्षात आलं? डायग्नोस्टिक असेसमेंट त्याच्यामध्ये का कमी आहे, बरोबर, त्यांची कमकुवत बाजू का आहे, त्यांना का ते समजत नाही, तर हे आपल्याला समजून घ्यायचं असेल त्यासाठी डायग्नोस्टिक असेसमेंट घेतो आपण. प्रश्न क्रमांक 14, सामाजिक और राजनीतिक जीवन विषय पढ़ाते समय कौन सा उपागम और उपागमों को ध्यान में रखना चाहिए, निम्नलिखित दो कथनों पर विचार कीजिए तथा सही विकल्प का चयन कीजिए. सामाजिक राजनीतिक जीवन विषय शिकवत असताना, म्हणजे सामाजिक शास्त्र विषय शिकवत असताना पहिलं कथन म्हटलंय, सामाजिक राजनीतिक मामलों और चिंताओं के बारे में पढ़ाने के लिए एक मार्गी उपागम ले, म्हणजे या ठिकाणी टेक अ अनडिरेक्शनल अप्रोच टू टीच अबाउट सोशल पॉलिटिकल इश्यू अँड कन्सर्न, म्हणजे सामाजिक राजनीतिक जे मामले असतील, जे काही इश्यू असतील ते शिकवण्यासाठी एक मार्गी उपागम घ्या, एकच मार्गी घ्या, ठीक आहे. त्यानंतर कलह प्रिय समकालीन मूल विषयों को उपेक्षा करे. आता इथे काय म्हटलंय बघा, जे काय कलहप्रिय म्हणजे ज्याच्या माध्यमातून वादविवाद उत्पन्न होतात ते काय पहा, कलहप्रिय, बरोबर, म्हणजे अवॉइड continuous contemporary themes that can impact commons and homogeneity in the class. तर विषय की उपेक्षा करे जो कि कक्षा में सामूहिकता एकरूपता को प्रभावित कर सके. विचार करा, थोडासा विचार करा प्रश्नामध्ये काय निगेटिव्ह दिसतंय का, काय पॉझिटिव्ह दिसतंय का बघा. एक मार्गे आपण घेऊ शकतो का, लक्षात ठेवा, सामाजिक राजनीतिक मामले असतील, काही इश्यू असतील, यासाठी तुम्हाला म्हणजे कन्व्हर्जंट, ठीक आहे, म्हणजे या ठिकाणी डायव्हर्जंट थिंकिंग करावं लागते आणि तशा प्रकारे या ठिकाणी तुम्हाला चर्चा करावी लागते. एक मार्गी चर्चा नसते, म्हणजे एक मार्गी चर्चा असेल का, नाही, तुमची काय मतं आहेत, त्यांची काय मतं आहेत, ह्यांची काय मतं आहेत, माझी काय मतं आहेत, या सगळ्यांची मतं आपल्याला बघावी लागतील, बरोबर ना. आपण त्याच्यामध्ये वादविवाद सगळ्यांची मतं जाणून घेणं गरजेचं आहे. फक्त मी सांगितलं म्हणून ते होणार आहे का, नाही, तर ते एक मार्गी नको, ठीक आहे, एक मार्गी उपागम नको, तर तो या ठिकाणी डायव्हर्सल पाहिजे, म्हणजे सगळ्यांच्या ठिकाणी पाहिजे, म्हणून पहिलं चुकीच असेल. दुसऱ्यामध्ये म्हटलंय अवॉइड करे कलहप्रिय, म्हणजे जे काही तुमचे वादविवादाचे मुद्दे असतील ते घ्यायचेच आहेत, कारण बघा एखादा समजा प्रदूषणाचा मुद्दा आहे, त्याच्यावरती वादविवाद होणार आहेत, प्रत्येकाकडून वेगवेगळ्या प्रकारचे मतांतरे येतील, बरोबर, ते आपल्याला करायचे. परंतु ते इथं म्हणलं उपेक्षा करा, म्हणजे अवॉइड करा म्हटलंय, काय म्हटलंय, अवॉइड करा, आणि ज्याच्यामुळे या ठिकाणी सामूहिकता आणि एकरूपता प्रभावित या ठिकाणी कर सके, तर हे या ठिकाणी पूर्णपणे चुकीचे आहे. म्हणून लक्षात ठेवा, ऑप्शन क्रमांक 1 आणि 2 यापैकी कोणतंच करेक्ट येत नाही. करेक्ट आहे, अवॉइड कंटिन्युअस कंटेम्पररी, लक्षात ठेवायचं, तर हे आपल्याला अवॉइड नाही करायचं. हे अवॉइड नाही करत, तुमच्या वर्गामध्ये मतभेद किंवा चर्चा पद्धती, वादविवाद हे आपण एखाद्या मुद्द्यावरती घ्यायचे असतात, कारण राजनीतिक आणि सामाजिक जीवन हा विषय शिकवत असताना, ठीक आहे, त्यामुळे हे दोन्ही पण चुकीचे येतील. प्रश्न पुढचा आहे बघा, which of the following statement is essential to make social sciences relevant to elementary school students. आता काय बघा की खालीलपैकी कोणतं कथन प्रारंभिक स्कूल के विद्यार्थियों के लिए सामाजिक विज्ञान को प्रासंगिक बनाने के में अत्यावश्यक है. जे या ठिकाणी प्रारंभिक स्कूल आहे म्हणजे प्रायमरी स्कूल आहे, तर त्याच्यामधील विद्यार्थ्यांना सामाजिक विज्ञान तर हा या ठिकाणी प्रासंगिक बनवण्यासाठी काय पहा अत्यावश्यक असेल. प्रासंगिक बनवायचंय, विद्यार्थियों को भरपूर विवरण तथा तथ्य सूचना उपलब्ध कराना, पाठ्यपुस्तक को ज्ञान के परम स्रोत के रूप में दिखा जाना. आता बघा पाठ्यपुस्तक परम स्रोत आहे का, अजिबात नाही. इथं म्हणजे भरपूर विवरण आणि तथ्य द्यायचे, भरपूर तथ्य सूचना उपलब्ध करून द्यायचे, अजिबात द्यायचे नाही, चुकीचे. सामाजिक विज्ञान का वैज्ञानिक परीक्षण संभव नहीं है इसलिए यह सरल है, म्हणजे वैज्ञानिक परीक्षण होऊ शकत नाही. नंतर एक विश्लेषणात्मक मानस की बुनियाद रखने के लिए सामाजिक विज्ञान अपरिहार्य है, म्हणजे सोशल सायन्स इज इनडिस्पेन्सिबल फॉर लेइंग द फाउंडेशन्स ऑफ एन एनालिटिकल माइंड, म्हणजे एक विश्लेषणात्मक मानस म्हणजे विश्लेषणात्मक या ठिकाणी बुद्धिमत्ता विकसित होण्यासाठी, बरोबर ना, त्या ठिकाणी मानस की बुनियादी रखने के लिए, म्हणजे थोडक्यात आपण म्हणतोय की विश्लेषणवादी होणं
विश्लेषणात्मक जर या ठिकाणी बौद्धिक क्षमता विकसित करायची आहे तर त्याच्यासाठी या ठिकाणी सामाजिक विज्ञान हा महत्वाचा आहे. काय सांगा तुमचं मत? लक्षात ठेवायचं ऑप्शन क्रमांक 4 इथं पा करेक्ट आहे. आणि ह्या जो सामाजिक विज्ञान वैज्ञानिक परीक्षण संभव नाही हे जे म्हटले ते चुकीचे आहे, कारण वैज्ञानिक परीक्षण हे संभाव्य आहे, वैज्ञानिक परीक्षण हे केलं जातं. तर या ठिकाणी लक्षात ठेवा ऑप्शन क्रमांक 4 करेक्ट येईल की एक विश्लेषणात्मक मानस की बुनियाद, बरोबर ना. म्हणजे सोशल सायन्स इज अ indispensable for laying the foundations of an analytical mind. विश्लेषणात्मक या ठिकाणी विचार प्रक्रिया विकसित करण्यासाठी सामाजिक विज्ञान हा अपरिहार्य आहे. सामाजिक विज्ञानाच्या माध्यमातून आपण विश्लेषण करू शकतो. ठीक आहे, ऑप्शन क्रमांक 4. प्रश्न पुढचा आहे बघा. निम्नलिखित कथनों पर विचार करें और सही विकल्प का चयन करें. युनिट योजना का विकास करने के लिए कश्यपरक उपागम उपयोगी है. कश्यपरक उपागम म्हणजे काय? थीमेटिक अप्रोच इज युजफुल टू डेव्हलप युनिट प्लॅन. ठीक आहे, थीमेटिक अप्रोच जे काय थीम असते, बरोबर ना, एखादी थीम आपण वापरतो, बरोबर ना. समजा थोडक्यात पाणी ही थीम आहे, अन्न ही थीम आहे, तर या थीम या ठिकाणी आपल्याला युनिट प्लॅन बनवण्यासाठी उपयुक्त असतात. त्या थीमच्या आधारित आपण युनिट प्लान बनवत असतो. आंतरविषयक विषय वस्तु के अध्ययन के माध्यम से सामाजिक मामलों को बेहतर समझा जाता है. म्हणजे जे आंतरविषयक विषय आहेत, डिसिप्लिनरी सब्जेक्ट आहेत, म्हणजे सोशल इश्यूज आर बेटर अंडरस्टँड थ्रू द स्टडी ऑफ इंटरडिसिप्लिनरी कंटेंट. जे काय इंटरडिसिप्लिनरी कंटेंट आहे म्हणजे एखाद्या विषयाअंतर्गत, ठीक आहे, विषयाअंतर्गत, तर त्यासाठी ते चांगल्या प्रकारपासून समजून घेता येतील. सांगा मग ए और आर दोनों सही, ए के आर सही व्याख्या करता है, ए आर दोनों सही लेकिन ए आर की व्याख्या नहीं करता, ए सही है लेकिन आर गलत, ए आणि आर दोन्ही चुकीचे आहेत. तर पहिल्या या ठिकाणी तुमचं करेक्ट आहे, बरोबर ना. आपल्याला थीम महत्वाचे आहेत ना. युनिट योजना आपण ज्यावेळेस बनवतो त्यासाठी जे काही थीम आहे, कश्यपरक उपागम आहे ते महत्वाचे असतात. आपल्याला युनिट प्लॅन बनवत असताना आपल्याला थीम वाईज जायचं असतं, बरोबर. थीम वाईज जर गेलं तर ते मुलांना चांगल्या प्रकारे समजतं. नंतर रिझन म्हटलं की आंतरविषय वस्तू. आता बघा एखादी जी थीम असते, समजा थोडक्यात आपण काय म्हटलं की अन्न ही थीम आहे, नंतर वस्त्र, किंवा त्याच्यानंतर आपण काय म्हणू दुसरी एखादी थीम आहे की आपण कोणत्या कोणत्या वस्तू बनवू शकतो. ह्याच्या थीम ह्या एकमेकांशी इंटरलिंक आहेत. आणि मग अशा प्रकारे जर आपण अध्ययन केलं, सामाजिक अध्ययन केलं, तर त्याच्यामध्ये या ठिकाणी ते चांगल्या प्रकारे समजता येत, चांगल्या प्रकारे ते समजू शकतो. ठीक आहे, त्याच्यामुळे या ठिकाणी हे याचं योग्य असं प्रकारे, कारण थीम म्हटलं की तुम्ही एकमेकांशी त्या थीम कनेक्ट करून ते चांगल्या प्रकारे समजवता येईल, म्हणून याचं हे योग्य प्रकारे स्पष्टीकरण करते. म्हणून ऑप्शन क्रमांक ए याचं या ठिकाणी उत्तर करेक्ट येईल. करेक्ट, खूप छान. प्रश्न 17 बघा. प्राकृतिक वनस्पति और वन्य जीवन के बारे में अनुभवात्मक रूप से पढ़ाने के लिए, प्राकृतिक वनस्पती असतील किंवा ज्या वन्य जीवन आहे, बरोबर, त्याच्या संदर्भात अनुभवात्मक म्हणजे या ठिकाणी एक्सपिरियन्स बेस्ड शिकवायचं आहे. तर निम्नलिखित विधियों में से कौन सी विधि एक श्रेष्ठ शिक्षाशास्त्री उपागम होगी. मग अशा प्रकारचं शिकवायचं असेल अनुभवात्मक, तर कोणती या ठिकाणी पद्धत सगळ्यात उपयुक्त आहे. विद्यार्थियों को प्राकृतिक भ्रमण के लिए लेकर जाना, म्हणजे फील्ड ट्रिप काढायची. वृत्तचित्र का प्रदर्शन, एक विशेषज्ञ को वाचन के लिए आमंत्रित करना, पाठ्यपुस्तक में उपलब्ध सूचना के आधार पर सामूहिक प्रस्तुतीकरण करना. प्रश्न खूपच सोपे आहेत बरं का आजचे. खूपच प्रश्न सोपे आहेत, परंतु म्हणजे तुम्हाला त्या कन्सेप्ट माहिती आहेत म्हणून तुम्ही त्याची कदाचित उत्तरे देत असाल. प्रकृती भ्रमण केले लेकर जाणं, म्हणजे हेच प्रश्न विचारतात. काय त्याच्यामध्ये सांगा बरं. अनुभवात्मक द्यायचं असं शिक्षण तर आपल्याला फील्ड ट्रिपच काढावी लागेल, दुसरं काय करणार आपण. प्रश्न क्रमांक 18. Why do you think proper ways of garbage disposal are not available to those living in slums? This question attempts to assess the student's ability to. आता हा क्वेश्चन काय चेक करेल म्हणजे काय, आपको क्या लगता है कि कूड़े के निपटारण कच्ची बस्तियों में रहने वाली व्यक्तियों के लिए उपलब्ध नहीं है. कूड़े का निपटारण कच्ची बस्तियों में रहने वाली व्यक्तियों के लिए उपलब्ध नहीं है. ये प्रश्न प्रयास है छात्र की डायडा क्षमता का अंकलन. म्हणजे तुम्हाला काय वाटतं. ठीक आहे, आता पुढचा प्रश्न काय आहे हा सोडून द्या, पण तुम्हाला काय वाटतं, बरोबर, तुम्हाला काय वाटतं, तुमचं मत काय आहे,
तुमचं याबद्दलचं दृष्टिकोन काय आहे, याबद्दल जे काही प्रश्न विचारले जातील तर त्या प्रश्नाचा या ठिकाणी नेमका उद्देश काय असतो हे तुम्हाला लक्षात आलं की प्रश्न तुमचा काही का असणार, फक्त आपको क्या लगता एवढं फक्त लक्षात ठेवा. आपको क्या लगता आहे, तुम्ही त्याच्यावरती काय सांगणार, तुमचं काय मत असेल तर त्या प्रश्नाच्या माध्यमातून काय होईल, जनरलायझेशन होईल, एक्स्ट्रापोलेट ऑन एस्टिमेट होईल, रिझन होईल की इमेजिन म्हणजे सामान्यीकरण करणे, अनुमान लगाने, तर्क देणे म्हणजे विवेचना करणे की कल्पना करणे. तर काय होतं याच्यामध्ये, आपण तर्क देतो ना, विवेचना करतो म्हणजे पर रिझन देतो किंवा काय याचं म्हणजे कुडे का निपटारण कच्ची वस्तू में रहने वाले व्यक्तियों के लिए उपलब्ध नसतं, का उपलब्ध नसतं याबद्दलच्या ठिकाणी विवेचना करून आपण तर्क करून स्पष्टीकरण देऊ. बरोबर ना, म्हणजे हेच आपण जर सामान्यीकरण जनरलायझेशन होईल का नाही, या ठिकाणी अनुमान करणार आहे का अनुमान नाही करणार, रिझन देऊ, त्याचं प्रत्यक्षात का नसतं. बरोबर ना. डिस्पोजल आर नॉट अवेलेबल दोज लिव्हिंग इन स्लम्स म्हणजे कच्ची वस्तीयों में रहने वाले व्यक्तियों के लिए, या ठिकाणी जे कुडे म्हणजे या ठिकाणी आपण जो कचरा वगैरे टाकतो, बरोबर ना, कचरा वगैरे टाकतो त्याची विल्हेवाट लावण्याची म्हणजे पद्धत का नसते, ज्या ठिकाणच्या वस्त्या म्हणजे थोडक्यात रानामध्ये शेतामध्ये आहेत, काय गरज आहे, निसर्गामध्ये आपण त्यात काय करतो व्यवस्थित टाकून देतो, पण शहरामध्ये ते साठा त्याचा भरपूर होतो आणि त्याच्यामुळे पण त्याची विल्हेवाट लावणं गरजेचं असतं. म्हणून लक्षात ठेवा आपण त्याच्याबद्दलचे तर्क किंवा विवेचना करणार आहे. लक्षात ठेवा ऑप्शन क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 19. अनुमान. अनुमान म्हणजे काय असतं सर, बघा इथं एक्स्ट्रापोलेट आणि एस्टिमेट. अनुमान करणं म्हणजे बघा एक आपण त्याचा एक अंदाज लावत असतो, बाबा तिथं ठीक आहे तिथं नेमकं काय काय गोष्टी होतील याबद्दल आपण सांगतो, बरोबर ना. परंतु आता तर्कामध्ये काय बघा, विवेचन करणं म्हणजे काय, तर्क म्हणजे काय, विवेचन करणं, रिझन देणं. आपण म्हणतो ना त्याचं रिझन द्या, थोडक्यात आपण काय म्हणू की दुसरं एक रिझन आपल्याला देता येईल, ध्वनी प्रदूषणाची कारणे सांगा. बरोबर, ध्वनी प्रदूषण का होतं किंवा शहरामध्ये ध्वनी प्रदूषण जास्त होतं आणि गावामध्ये का होत नाही, तर याबद्दलची जी कारणं दिली जातील हा तर्क आहे ना, हा तर्क सांगितला जातो. तर्क काय आहे की बाबा गावामध्ये मुळात जे काय ध्वनी प्रदूषण करणारे जे काही साहित्य असते, जे साधनं असतील, जे यंत्र असतील ते कमी प्रमाणामध्ये असतात, ते रिझन आपण तर्क दिला, हा तर्क लावला आपण, आणि शहरामध्ये त्याचं प्रमाण जास्त आहे म्हणजे तिथं ध्वनी प्रदूषण जास्त होतं. तसंच या ठिकाणी बाबा कचरा विल्हेवाट लावण्याची जी पद्धत आहे ती गावामध्ये नाही आणि शहरामध्ये काय आहे, तर शहरामध्ये लोकसंख्या मोठ्या प्रमाणात आहे, तिथं साहित्य किंवा जे कचरा आहे तो मोठ्या प्रमाणात उपलब्ध असतो आणि त्याच्यामुळे तो तर्कावरती आधारित उत्तर देईल. आणि गावामध्ये तसे म्हणजे या ठिकाणी गरज पडत नाही कारण कचराच कमी होतो. हा तर्क आला ना, म्हणजे प्रत्यक्षात आपण तो अनुभवाच्या आधारावरती तर्क देत असतो. तसा जो अनुमान आहे तो आपण प्रत्यक्षात पुढे काही गोष्टी होतील किंवा नेमकं अंदाजाने आपण त्या गोष्टी सांगत असतो. हा फरक आहे याच्यामधला. इन द मिडल ऑफ टीचिंग अ टॉपिक, एक विषय को पढ़ाने के बीच में शिक्षिका विद्यार्थियों में अवधारणात्मक दुविधाओं को जानने के लिए एक टेस्ट आयोजित करती है. वह किस प्रकार के आंकलन का आयोजन कर रही है, म्हणजे काय करते, द मिडल ऑफ द टीचिंग अ टॉपिक टीचर कंडक्ट्स अ टेस्ट टू आयडेंटिफाय कन्सेप्च्युअल कन्फ्युजन्स अमंग स्टुडंट्स. म्हणजे एखादी अवधारणात्मक दुविधा असते म्हणजे या ठिकाणी संकल्पनात्मक कन्फ्युजन असेल, संकल्पना समजण्यामध्ये अडचणी असतील तर त्यासाठी एक टेस्ट घेतली जाते. तर आता मग ती कोणत्या प्रकारची टेस्ट या ठिकाणी आयोजित केली, स्थानांकलन, योगात्मक, रचनात्मक की सहपाठी. काय करणार, बरोबर, फॉर्मॅटिव्ह असेसमेंट करणार. काय करणार आपण, रचनात्मक आकलन करणार. म्हणजे एखाद्या आपण आता तुम्हाला मी ही कन्सेप्ट एक सांगितली, तुम्हाला समजून सांगितली आणि त्याबद्दल तुम्हाला काय अडचण आहे, तुमचं काय कन्फ्युजन आहे हे तुम्हाला मी ज्यावेळेस विचारतो, म्हणजे ते आपण अध्यापन करत असतानाच किंवा अध्यापनाच्या प्रक्रियेदरम्यानच आपण ते कन्फ्युजन पण विचारत असतो. तर मग ते आपण या ठिकाणी फॉर्मॅटिव्ह असेसमेंट करत असतो त्यासाठी. बरोबर ना. कुठलं फॉर्मॅटिव्ह असेसमेंट, योगात्मक आकलन हे तुम्ही एखादी परीक्षा घेता, एखादी टेस्ट घेता त्यावेळेस समजतं. मग त्यावेळेस तुम्हाला एखाद्या अवधारणा समजली किंवा नाही आपण त्याच्यामध्ये कन्फ्युजन त्याला विचारत नाही, बरोबर ना. तुम्ही डायरेक्ट त्या प्रश्नांची उत्तर द्या आणि नंतर मग आपल्याला ते समजेल. परंतु रचनात्मक आकलनामध्ये आपल्याला ज्यावेळेस आपण अध्यापन करतो त्याच वेळेस, म्हणजे थोडक्यात आता बघा सरांनी मला प्रश्न विचारला की सर तर्क आणि अनुमानमध्ये काय फरक आहे, मग या ठिकाणी ही आपण कन्सेप्ट लगेच सांगितली, ते तुमचं फॉर्मॅटिव्ह असेसमेंट झालं. किंवा समजा माझ्याकडून तुम्हाला ते सांगितलं गेलं तर मी तुम्हाला काय विचारलं त्या दोघांमध्ये काय नेमका फरक आहे, तर ते तुमचं फॉर्मॅटिव्ह असेसमेंट झालं. लक्षात आलं. लक्षात ठेवा फॉर्मॅटिव्ह असेसमेंट हे नेहमी वारंवार चालू असतं. प्रश्न शेवटचा आहे बघा, विविधता और भेदभाव विषय के पूरा होने के बाद शिक्षक टेस्ट में प्रदर्शन के निम्नलिखित स्तरों का पता लगाता है. विविधता आणि भेदभाव,
ठीक आहे. आता या ठिकाणी हा विषय पाठ झाला. त्याच्यानंतर या ठिकाणी शिक्षक टेस्ट में प्रदर्शन के निम्नलिखित स्तरों का पता लगाता है. आता काय, तर पहिला विद्यार्थी ए म्हणतोय की विविध परिस्थितियों में पूर्वग्रह और भेदभाव को पहचानने में समर्थ है. विद्यार्थी एक काय पा, आता या ठिकाणी विविधता आणि भेदभाव आपल्याला काय केलं, विषय सांगितलाय. तर एक ए जो विद्यार्थी आहे तो विविध परिस्थितीमध्ये जे काय पूर्वाग्रह असतील, जे भेदभाव असतील ते तो ओळखू शकतो. बी जो विद्यार्थी आहे तो रूढिबद्ध धारणा बनाने और पूर्वाग्रह को परिभाषित करने में समर्थ, म्हणजे रूढिबद्ध धारणा या ठिकाणी तो काय सांगू शकतो, बनवू शकतो आणि पूर्वाग्रह या ठिकाणी तो म्हणजे जे व्याख्या करू शकतो. विद्यार्थी सी भेदभाव के विशिष्ट कृत्यों के लिए प्रारंभिक संवैधानिक प्रावधानों की ओर संकेत करने में समर्थ है. म्हणजे भेदभाव संदर्भात एखादी कृती केली, बरोबर ना, तर त्याचे प्रारंभिक जे संवैधानिक प्रावधान असेल त्याच्यामध्ये संविधानामध्ये ज्या काही कलम वगैरे असतील त्याबद्दल या ठिकाणी तो सांगू शकतो. मग सांगा, अवधारणात्मक तौर पर अति स्पष्ट से आरंभ करते हुए टेस्ट में विद्यार्थियों के प्रदर्शन के सुव्यवस्थित कीजिए. म्हणजे आता या ठिकाणी याचा क्रम सांगायचा आहे. पहिलं काय असायला पाहिजे, दुसरं काय असायला पाहिजे आणि तिसरं काय असायला पाहिजे. is able to indicate relevant constitutional provisions for specific acts of discrimination. त्यानंतर बी मध्ये is able to define prejudice and stereotyping. is able to identify prejudice and discrimination in various situation. सांगा, क्रम सांगा व्यवस्थित, पहिलं काय असायला पाहिजे. आता बघा, आपण विविधता आणि भेदभाव नेमका काय आहे हे समजून घेतलं, बरोबर ना. आता त्याच्यामध्ये सगळ्यात आधी आपल्याला काय माहिती असणं फार गरजेचं आहे, किंवा या ठिकाणी त्याच्यामध्ये अवधारणात्मक तौर पर अतिस्पष्टचे आरंभ करते होय. अतिस्पष्ट म्हणजे अतिस्पष्ट काय आहे, म्हणजे हाच भेदभाव आहे, बरोबर ना. बघा, म्हणजे थोडक्यात स्त्री पुरुष याच्यामधला भेदभाव आपण म्हणू, किंवा समजा उच्च नीच याच्यामधला काय भेदभाव, जाती जातीमधला जो भेदभाव आहे हा तुम्हाला अतिस्पष्ट कोणत्या माध्यमातून समजेल, ठीक आहे, ते सांगायचे आधी. अतिस्पष्ट से आरंभ करते हुए टेस्ट में सर्वाधिक प्रदर्शन को सुव्यवस्थित कीजिए. म्हणजे या ठिकाणी अतिस्पष्ट, नंतर थोडासा स्पष्ट, नंतर थोडासा कमी स्पष्ट असेल असा, ठीक आहे. मग याच्यामध्ये बघा, सी मध्ये काय म्हटलंय, भेदभाव के विशिष्ट कृत्यों के लिए प्रारंभिक संवैधानिक. म्हणजे समजा तुम्ही एखादी ऍक्टिव्हिटी केली, बरोबर ना, एखादी ऍक्टिव्हिटी अशी केली की ज्याच्या माध्यमातून भेदभाव होतोय असं हे स्पष्टपणे समजते, ठीक आहे. मग तिथे तुमचा या ठिकाणी आपण काय म्हणू की जातीमधला काही भेदभाव असेल आणि ते एखाद्याने कृत्य केलं तर त्याबद्दल संविधानामध्ये काय कलम आहेत हे एकदम स्पष्ट आहे ना. कारण ते जर तुम्ही तसं जर केलं की तुम्हाला कुठली तरी एखादी शिक्षा केली जाऊ शकते, किंवा तो भेदभाव आहे त्या कलमा अनुसार, ठीक आहे. अस्पृश्यता असेल, ही कलम आपल्या सगळ्यांना माहिती, ठीक आहे. मग हे आधी या ठिकाणी असायला पाहिजे, ठीक आहे. म्हणजे ते त्यांना समजतं की बाबा या कलमा अनुसार हा इथे भेदभाव झालेला आहे, म्हणजे तो अतिस्पष्ट आहे, बरोबर. म्हणजे पहिलं तुमचं एक येणार, म्हणजे सी हे तुमच्या ठिकाणी पहिलं येईल. नंतर काय येईल बघा, आता बघा याच्यामध्ये तुमचं सी जर पहिलं येत असेल तर तुमचा ऑप्शन क्रमांक 1 आणि 2 या ठिकाणी चुकीचं आहे, ठीक आहे. आता बघू 3 आणि 4 मध्ये तुमचं उत्तर निघेल. नंतर दुसरं काय तुमचं येणार आहे, दुसरं तुमचं बघा, पहिल्यामध्ये म्हटलंय विविध परिस्थिती में पूर्वाग्रह और भेदभाव को पहचानने में समर्थ. म्हणजे जी काही वेगवेगळी परिस्थिती आहे त्याच्यामध्ये तुम्ही पूर्वग्रह आणि भेदभाव तुम्ही ओळखू शकता, ठीक आहे. बघा, लक्षात आलं का. म्हणजे तुम्हाला जर इथं कलम माहिती असतील, त्याच्यामध्ये नेमकं काय काय प्रावधान केलं संविधानामध्ये, त्याच्यावरती आधारित आपल्याला भेदभाव समजणार नेमका हा कोणत्या प्रकारचा भेदभाव आहे, म्हणजे क्लॅरिटी इथं आली. नंतर इथं वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये पूर्वाग्रह आणि भेदभाव या ठिकाणी समजतोय. बी मध्ये म्हणले की रूढिबद्ध धारणा बनाने आणि पूर्वाग्रह को परिभाषित करणे में समर्थ, ठीक आहे. मग इथं काय येईल, तुम्हाला पूर्वाग्रह आणि भेदभाव तुम्हाला ओळखता येईल कशाच्या बेसवरती, ज्यावेळेस तुम्हाला ह्या संविधानामधल्या गोष्टी समजतील त्यावेळेस तुम्हाला तो भेदभाव काय होणार आहे समजणार आहे, तो तुम्हाला ओळखता येईल की वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये पूर्वाग्रह आणि त्याच्यावरती आधारित भेदभाव होतोय हे तुम्हाला इथं ओळखता येईल. आणि मग त्याच्यानंतर राहिला तुमचा बी, तर हा या ठिकाणी तिसरा येईल की रूढिबद्ध धारणा बनाने और पूर्वाग्रह को परिभाषित करणे. म्हणजे आता तुम्हाला हे ओळखाय आलं, हे ओळखलं आणि त्याच्यावर आधारित तुम्हाला त्याचं स्पष्टीकरण देता येणार आहे. लक्षात आलं. म्हणजे 1, 2 आणि 3 म्हणजे एक पहिला सी येईल, दुसरा काय येईल, मग तुमचं उत्तर ऑप्शन क्रमांक 4 येईल. लक्षात आलं का, कन्सेप्ट समजलं की नेमकं काय येते, बरोबर ना. आपल्याला हे कधी ओळखता येतं, म्हणजे बघा अजून सुद्धा आपल्याला त्या गोष्टी आपण संविधानामध्ये लिहिलेल्या आहे त्याच्या आधारावरती चालतं की नेमका भेदभाव काय आहे,
आपण उगाच असा कुठल्याही प्रकाराला कुठल्याही ऍक्टिव्हिटीला भेदभाव म्हणू शकत नाही. जर तो त्या ह्याच्यावरती आधारावरती एखादा भेदभाव केला असेल तर मग त्याला आपण म्हणणार की हा अस्पृश्य भेदभाव असेल, किंवा समजा हा आपण मुला मुलींमधला भेदभाव आहे, कारण भेदभावाचे वेगवेगळे प्रकार आहेत. मग तुम्हाला हे आधी सगळ्यात महत्वाचं संविधानामध्ये त्याबद्दल काय कलम आहेत, काय नेमकं सांगितलंय, नमूद काय आहे हे माहिती पाहिजे स्पष्टपणे. ते त्याला या ठिकाणी तो संकेत करत असेल तर विद्यार्थ्याला ते समजतंय की हा या प्रकारचा भेदभाव आहे, म्हणजे त्याला ती कन्सेप्ट अगदी अति समजली, अति क्लिअर त्याच्यामध्ये आली. आणि नंतर मग तो वेगळ्या परिस्थितीमध्ये त्याला पूर्वग्रह आणि भेदभाव समजेल आणि मग त्याच्यानंतर तो त्याचं स्पष्टीकरण करेल. ठीक आहे, समजलं? ठीक आहे, थांबूया आपण इथं. प्रश्न काय 16 सांगायचा परत. ठीक है, बघा प्रश्न 16 काय आहे. युनिट योजना का विकास करने के लिए कश्यपरक उपागम उपयोगी है. म्हणजे युनिट प्लॅन बनवण्यासाठी जे थीमॅटिक अप्रोच आहे ते युजफुल आहे. तर हे करेक्ट आहे, कारण तुम्हाला युनिट प्लॅन बनवायचा असेल तर तुम्ही ज्या थीम असतात त्या थीम घेऊनच तुम्हाला युनिट प्लॅन बनवावे लागतात. नंतर इथं म्हटलंय की सोशल इश्यूज, ठीक आहे, आर बेटर अंडरस्टूड थ्रू द स्टडी ऑफ इंटरडिसिप्लिनरी कंटेंट. म्हणजे आंतरविषयक विषय वस्तू असते तर ते समजून घेण्यासाठी तुम्हाला अध्ययन के माध्यम से सामाजिक मामलों को बेहतर पास समझा जा सकता है. तर हे या ठिकाणी करेक्ट आहे आणि त्याच्यामुळे पहा थीमवर आधारित युनिट प्लॅन असला पाहिजे. म्हणून ऑप्शन क्रमांक 1 इथं पहा करेक्ट उत्तर येईल. समजलं? 7 आन्सर चुकले. ओके, काही अडचण नाही. परत एकदा बघा, आणि खूप सोपे प्रश्न होते बघा. म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे आपण जे काही पाठीमागचे 4-5 सेशन बघितलेत एसएसटीचे तेवढेच मला असं वाटतं झालेत. परंतु मी तुम्हाला आधीच सांगितलं, पहिल्या सेशनला सांगितलं तुम्ही 2-3 सेशन बघा की तुम्हाला हळूहळू सगळ्या गोष्टी क्लिअर होतील. याच्यामध्ये बऱ्याच कन्सेप्ट म्हणजे रिपीट होतात. कन्सेप्ट रिपीट होतात, प्रश्न वेगळे असतात, फक्त तुम्हाला त्याच्यामध्ये सांगण्याची पद्धत वेगळी. त्यामुळे तुमच्या ते लक्षात आलं पाहिजे. जेंडर रूढीवाद असेल किंवा इतर बाकी जे काही तुमचे अप्रोच असतील किंवा प्रश्नांचे प्रकार, त्यातून तुमची कोणती विचार पद्धती डेव्हलप होते याच्यावरती प्रश्न येतात. ठीक आहे, थांबूया आपण इथं. सर्वांना धन्यवाद.